बागलाण तालुक्यातील शेतकरी पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंप कोरडे पडल्याने शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर होऊ शकत नाही। परिणामी शेतातील कामकाज ठप्प झाले आहे। तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाळ्यात पाय पिटत पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत। गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह डिझेलवर चालणारी मशागत करणारी यंत्रसामग्री खरेदी करून पारंपरिक शेती अवजारे बाजूला ठेवली होती। मात्र अवकाळी पावसामुळे आणि कांद्याचे भाव पडल्यामुळे आर्थिक तोटा सहन करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पेट्रोल डिझेलचा नवीन प्रश्न उभा राहिला आहे। शेतकरी संघटनांच्या मते जर ही परिस्थिती अशीच राहिली तर खरीप हंगामाच्या शेवटी शेतात कोणतेही काम सुरू न राहण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या घरगुती बजेटवर, मुलांच्या शिक्षणावर, लग्नकार्य आणि इतर मूलभूत गरजांवर होऊ शकतो। सरकारच्या काही मंत्र्यांनी पेट्रोल डिझेलची टंचाई नसल्याचे सांगितले आहे। मात्र शेतकरी म्हणतात की त्यांच्या दैनंदिन कामावर या तुटवडीचा प्रत्यक्ष परिणाम होत असून मंत्र्यांच्या या विधानांमुळे त्यांचा अपमान होत आहे। बागलाण तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी अशा परिस्थितीवर त्वरित लक्ष देण्याचे आवाहन केले असून मंत्र्यांनी आपल्या वातानुकूलित बंगल्यांमध्ये बसून ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवरील परिस्थिती व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून स्थानिक अधिकाऱ्यांकडून अथवा आपल्या कार्यकर्त्यांकडून समजावून घ्यावी, तेव्हाच शेतकऱ्यांबाबत जबाबदार विधाने करावीत, असा इशारा शेतकी संघटनेचे नेते संजय वाघ शिरसमणीकर यांनी दिला आहे।